श्री गुरु नरसिंह सरस्वती महाराज नाशिकहून अंबेजोगाईला जवळ परळीजवळ गोदावरी मार्गे आरोग्य भवानीच्या मंदिराजवळ येतात. तेथेच ते लोकांना आपण इथं आलेले कळू नये म्हणून तेथेच राहतात. त्यानंतर तिथून ते वाढल्या गेले, तेथे तप केले. गाणगापूर हे ब्राह्मणाचे स्थान व 1,000 ब्राह्मण तेथे वेद पठण करीत होते. ऋषी परंपरेचे स्थान आहे. श्री नरसिंह सरस्वतीने मठात चिंतामणी गणपती स्थापन केलेला आहे. कुमसी गावी श्री विक्रम भारती नरसिंहाची उपासना करतो. त्याच्या मनात किंतु निर्माण होतो. त्यावेळी तो महादेवाचा भक्त होता. तो दुसरे कशाची उपासना करत नव्हता. त्यावेळेस श्रीगुरु तेथे जातात आणि त्याला विश्वरूप दाखवितात. भगवान श्रीकृष्णानंतर विश्वरूप दाखविणारे एकमेव गुरु म्हणजे श्री नरसिंह सरस्वती महाराज. वेदाचे श्रवण पठण दत्तात्रय अवताराचे परम विशेष आहे. वेदविद्येचा अध्याय गाभा आहे. वाचताना अडचण येते, पण ती साक्षात परमेश्वराकडून आलेली आहेत. नीट शांततापूर्वक वाचावे. भामुनीची राजधानी गुलबर्ग्याला होती. चिश्ती संप्रदायाचे 27 प्रकार आहेत. हा शके 1340ला बंदे नवाज खानचा मृत्यू झाला. शहाबुद्दीनने फिरोज खानला मारले व राजा झाला. श्री गुरु 1344 ते 1380 पर्यंत अंदाजे धरा गाणगापूरला होते. राजधानी 1342ला या राजाने भामुनींनी बिदरला नेली. यांचा मुलगा जाफर खान होता. चाकण किल्ला यादवी युद्ध झाले. अफगाणी मुस्लिम व शहाबुद्दीन या सैनिकामध्ये 1356 ते 1380 भामनी राजा होता. तो फार विलासी होता. श्रीगुरूने यालाच आशीर्वाद बादशाह होण्यासाठी दिला होता. त्याला फोड येतात. गेल्या जन्मात म्हणजे मागच्या जन्मात श्रीपाद श्री वल्लभानी तो रजक होता. तो त्यांच्या दर्शनाला येत होता. तेथील बिदर राजाची राणीबरोबर जलक्रीडा पाहून त्याच्या मनात तोच राजा व्हावा असं आपण विलास करावा असं त्याच्या मनात येते. त्यासाठी श्री गुरु त्याच्या मनातला विचार ओळखतात आणि विचारतात, काय पाहिजे तुला? तर त्यावेळेस तो म्हणतो, असंच बादशाह झालं तर मला चालेल. श्रीगुरू म्हणतात, तुझी इच्छा पूर्ण होईल. कारण तो दररोज श्रीगुरूचे सकाळ संध्याकाळ दर्शन घेत होता. तर त्या राजाला फोड येतो. या गुण म्हणजे मुल्ला मौलीमध्ये तुम्ही हिंदू राजांना जर परमेश्वर एकच आहेत असे का त्रास देता? अल्लाउद्दीन बहामनी तो हाच. मुल्ला मौलवीमध्ये म्हणतो, तुम्ही हिंदूंना जर परमेश्वर एकच आहेत तर का त्रास देता? अल्लाउद्दीन बहामनी त्याचे नाव होते. गोवधबंदी करतो तो आपल्या राज्यामध्ये. गोवधबंदी नदीत तीर्थ प्रकट करणे हा श्रीगुरूंचा वैशिष्ट्य आहे. पाप विनाशी तीर्थावर श्रीगुरू या अल्लाउद्दीन बहामनीला दर्शन देतात व त्याचे पापे नाहीसे करतात. त्याचा फोडाचा रोग कमी होतो. बिदर व वाडीला पाप विनाशी तीर्थे आहेत. तीर्थे युगानुयुगे काम करतात. योगी पुरुष जे असतात, कालोगाचा भेद करणे त्यांना जमते. ती शक्ती त्यांच्याजवळ असते. हे शक्तितत्वाचे लक्षण नाही, केवळ या आख्यायिका नाहीत. आम्ही अखंड तिन्ही लोक भ्रमण करतो. आम्ही योगी सिद्ध आहोत असे श्रीगुरू सांगतात.
श्रीगुरू हे एकमेव आहेत की ते मुसलमानाच्या राजाकडे जातात. ते त्याला गोवध हत्याबंधन करतो. त्यावेळी सिंहस्थ नाशिकला होते. तेथे स्नान करून ते गाणगापूरला जातात. 1379 साली ही भेट होते. ईश्वर संवत्सरात 18 महिने श्रीशैल्याला श्रीगुरू राहतात. तेथे त्यांना सर्व संन्यासी शिष्य भेटतात. 1380 श्रीगुरू कर्दळे वनात जातात. 1442 ही घटना म्हणजे श्री कृष्णदेवराय राजा गाणगापूरला येऊन सिद्धाच्या काळातील आहे. 1432 मधली. गाणगापूरला येऊन ब्राह्मण स्त्रीची मुलगीच्या लग्नाच्या वेळेस भेटीला येतो. बघतो सोमदेव शिष्याला गंगेला मुलगी होते. त्या मुलीचे नाव सरस्वती हे ठेवतात. धन्यवाद. थँक्यू.